काँग्रेसच्या चिन्हावर कोणालाही पडले नव्हते. फक्त 13,000च्या फरकानं निसटता विजय भाजपचा झालेला आहे. परंतु 1,00,000 लोकांनी साधारणतः माझ्यावरती, काँग्रेस पक्षावरती विश्वास व्यक्त केलेला आहे, मला संधी दिलेली आहे. त्यामुळं त्या 1,00,000 लोकांचा जनतेच्या मनातला आमदार समजूनच मी इथून पुढं त्या लोकांच्या हितासाठी, त्या लोकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आणि उर्वरित 1,12,000 मतं जी मला मिळाली नाहीत, ती मत त्यांचा विश्वास संपादन करून त्यांनासुद्धा सोबत घेण्याच्या उद्देशानं येणारी 5 वर्ष सातत्यानं मी काम करत राहणार आहे. तुम्ही कुठं कमी पडला का असं वाटतंय? नाही, हा विजय हा धनशक्तीचा, जनशक्तीवर झालेला विजय आहे. आणि कसं असतंय, आपण रामायण महाभारतापासून पाहत आलो, इतिहास काळापासून पाहतो, छत्रपती श्री शिवरायांच्या काळातही पाहिलं, स्वातंत्र्य लढ्यातही पाहिले, छोट्या मोठ्या काही लढायामध्ये अनेकदा दुष्टांचा विजय होत असतो, परंतु अंतिम विजय हा सत्याचाच होत असतो. त्यामुळं मला विश्वास आहे की इथलं असत्य संपून जाईल आणि असत्याला संपवण्यासाठी पुन्हा एकदा सत्याचा विजय होईल. येणाऱ्या 5 वर्षानंतर ही सगळी गोष्ट, ही सगळी घटना घडताना आपण सगळे उघड्या डोळ्यानं पाहू, आपण सगळे साक्षीदार असाल. पुढील 5 वर्ष तुमची काय नीती असेल? ज्या लोकांनी मला मतदान दिले त्या लाखभर लोकांच्या हिताचं रक्षण करणे आणि इतर लोकांचं ज्यांचं मिळालं नाही त्या सगळ्यांचा विश्वास संपादन करणे, इथल्या निलंग्यातल्या 18 पगड जाती धर्मातील प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणे, लोकशाही काय असते, विरोधी पक्ष काय असतो आणि लोकशाहीत कामकाज विरोधी पक्षाचं महत्त्व काय असतं हे येणाऱ्या 5 वर्षात मी दाखवून देईन. आणि ह्या दरम्यान कुणी कुणाला जर सर्वसामान्य नागरिकाला काँग्रेस, शिवसेना किंवा राष्ट्रवादी आमच्या महाविकास आघाडीच्या कोणत्या कार्यकर्त्याला जर कोणी धमकावण्याचा, काही दबाव घालण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं त्याला उत्तर छत्रपती श्री शिवरायाच्या शिकवणीप्रमाणे देत राहणे हे माझं 5 वर्षाचं धोरण आहे. आणि इथल्या प्रशासनालासुद्धा मी सांगू इच्छितो की तुम्ही जनतेचे सेवक आहात, कुण्या एका व्यक्तीचे सेवक नाहीत. तुम्हाला जनतेचं सेवक म्हणूनच इथं काम करावं लागेल. आमचं पूर्ण सहकार्य राहील, पूर्ण मान सन्मान आम्ही तुमचा ठेवू, परंतु तुम्हाला जनतेचा, सर्वसामान्याचा मान सन्मान ठेवावाच लागेल. कुणा एकाच्या मनावर नोकरी करता येणार नाही. तुमच्याच विरोधात तुमच्या पक्षातील काही नेते काम केले त्याबद्दल अंतर्गत काही कारवाई होणार आहे? नाही, त्यांच्या खरं तर त्यांचे बुद्धीचं मला दुःख वाटतं. एवढा मोठा पक्षानं विश्वास दाखवलेला असताना, सगळ्यांनी बोललेला असताना, वरिष्ठ नेत्यांनी बोललेलं असताना त्यांनी चुकीचं वागायला नको होतं. पण ठीक आहे, ज्याचे त्याचे कर्म आणि त्या कर्माचं पक्ष त्यांच्या पद्धतीनं योग्य वेळी योग्य दखल घेईल, तो वरिष्ठांचा विषय आहे. मी काँग्रेसचा एक सच्चा पाईक आहे आणि ज्यांनी आत्ता या निवडणुकीत निष्ठावंत म्हणून काँग्रेसचं काम केलेले आहेत तेच खरे निष्ठावंत आहेत. जे डुप्लिकेट निष्ठावंत होते त्यांच्या चिखलाच्या तिरी गळून पडलेले आहेत.